सध्या चालणारं नेल आर्ट कोणते? कॅट आहे, आता खूप ट्रेंडिंग आहे, कारण ते सटल पण आहे आणि आर्ट पण आहे, जे एकदम लाईट, जे सगळ्या आउटफिट्स वर जाणारे हे जे आहे. आणि सेलिब्रिटीजचे नख आपण बघतोच, त्याच्यात ते झूम करून करून सगळे आजकाल ते झालेलं आहे की बघतात यांनी नेल्स कसे केले. वेब सिरीज वाले जे असतात किंवा मॉडेल्स झाले, डीजे झाले, जर नेल आर्ट केला आहे तर त्यानंतर अवॉइड हँड्स पुटिंग इन वॉटर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच पीपल नेग्लेक्ट, गोइंग टू अ गुड नेल सलून. Then use of nail paint remover wipes after eating food, especially healthy and food stains साठी. ज्यांना दर महिन्याला पैसे घालवायचे नाहीये, त्यांना नेल आर्ट करायचंच आहे, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे? त्यांच्यासाठी बघा, एक प्रेस ऑन नेल्स असतं, म्हणजे ते घरीच आपलं लावायचं, घरीच काढायचं, कुठं अटकलं की असंच निघून जातं. पुरुष लोक पण हे करतात. हो, नेल बायटिंग हॅबिट आहे. एकदम असे अगदी छोटे छोटे नख असतात बघा, त्यांना ते एस्थेटिक नाही वाटत. घरगुती महिला पण इतके ट्रेंडी झाले आहेत. दे आर अवेअर अबाउट व्हॉट ट्रेंड्स आर गोइंग ऑन. जर तुमची नेल हेल्थ मेंटेन ठेवायची असेल तर बेसिक केअर तर घ्यावंच लागणार आहे. रेग्युलर मॅनिक्युअर, पेडिक्युअर. बघा, सगळ्यात महत्वाचं तर न्यूट्रिशन आहे. तुटण्यापेक्षा बेटर आहे की त्याला प्रॉपर तुम्ही कटिंग करत राहावं. नेल्स केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो ना, तो वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स. लाईक जेव्हा तुम्ही लिफ्ट मध्ये जाता, लिफ्टचं बटन प्रेस करता, हातात तुम्ही फोन पकडलाय, कॉफी मग पकडलंय, अननोइंगली एक कॉन्फिडन्स फील होत राहतो. तर नॅचरल नेलवर फक्त जेल पॉलिश लावायचं. 600 ते 1200, 10 नख केले आणि ते नेल आर्ट 60 रुपये पर नेल आहे, तर एक्स्ट्रा चार्ज झाले 600 रुपये. एका 2 बोटांवर नेल आर्ट केला 100 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले. नेल एक्सटेन्शनचे 1600 ते 3000 पर्यंत. भांडी घासताना तुम्ही जसं म्हटलं, तर नेल तुटलं तर ते न होण्यासाठी काय करावं लागेल, असे अजून काय केअर घेतले पाहिजे जर एकाने नेल आर्ट केलं तर? चालणारं नेल आर्ट कोणते? आता जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत तर त्यांच्यासाठी कोणते बेस्ट सुटेबल आहे? घरगुती महिलांसाठी जे आपल्याला नॉर्मल हाऊसवर्क करतात तर त्यांच्यासाठी कोणते चांगले राहतील? नेल हेल्थ मेंटेन करायला काय काय केलं पाहिजे? याची प्राइस रेंज कशी असते, वर्किंग प्रोसिजर कशी असते, तुम्ही सांगू शकाल? मग ते फ्लावर कसं काढलं जातं? तर आजचा विषय एक असा विषय असणार आहे जो कधीच कोणत्या पॉडकास्ट चॅनलवर त्याबद्दल बोललं गेलं नाही. तर चला स्वागत करूया इलाक्षी मॅम यांचं. तसं तर मी डॉक्टर इलाक्षी गुप्ता आहे. डॉक्टर इलाक्षी गुप्ता. मी एक डेंटिस्ट आहे, पण मला आर्ट मध्ये खूप आवड आहे आणि मी ऍक्टिंग, मॉडेलिंग पण करते. आय ओपन माय नेल सलॉन इन 2023 जानेवारी. वाव, ग्रेट. एला नेल स्पा. एला नेल स्पा, ओके. तर सगळ्यात आधी आपण म्हणजे नेल स्पा म्हणण्यापेक्षा नेल आर्ट म्हणजे काय असतं मला बेसिकली सांगा, कारण की मला नेल आर्ट म्हणजे नेल्सवर काही डिझाईन करायचे एवढंच माहिती आहे. अच्छा, तेवढंच आहे का ते? नाही, ते तर आहेच, पण आजकाल कसं झालं ना, इतके ऑप्शन झाले. आता कोणाला काय असतं की नेल ग्रोथ जास्ती नसतं किंवा दे हॅव नेल बायटिंग हॅबिट किंवा ग्रोथ होत नाही, कारण प्रोटीन, प्रत्येकाचं जेनेटिक्स वेगळं आहे, तर त्यामुळे काय प्रत्येकाचे नेल तेवढे स्ट्रॉंग नसतात. पण आवड सगळ्यांना असतं. आणि तुम्हाला सांगू, नुसतं मुलींना नाही, मुलांना पण आजकाल नेल केअरचं महत्व खूप. हो, तर मी सांगते तुम्हाला सगळं हळूहळू. पण जसं मुलींना कसं ते त्यांचं ग्रूमिंगचं पार्ट आहे. ऍज वी टेक केअर ऑफ अ हेअर, स्किन, तर नेल्स जे आहेत ना ते सुद्धा स्किन सेल्सनेच बनलेले असतात. जसं हेअर केरॅटिन आहे, तसं नेल सुद्धा स्किन अपेंडेजेस आपण म्हणतो. हेअर, नेल हे केरॅटिन आहे आपलं. ठीक आहे, तर आता हे डेड सेल्स आहेत ऍक्च्युली, पण हे आपल्याला म्हणजे कसं कामासाठी हेल्प होतं. अनदर ऍस्पेक्ट इज लुक्स. तुम्ही बघा की जेव्हा पण तुमचा इम्पॅक्टच वेगळा पडतो, आणि नेल्स आर वन ऑफ दॅट, म्हणजे पार्ट आहे आपल्या ग्रूमिंगचा. तर नेल आर्ट म्हणजे एक प्रकार झाला जे नेल्स एक्सटेन्शन लावल्यावर आपण त्याच्यावर करतो. आता जसे माझे हे नॅचरल नेल्स आहेत, मी त्याला ग्रो केले, माझं प्रोटीन कॉन्टेंट चांगलं आहे, मी डाएट वगैरे फॉलो करते. डाएटचा पण फरक पडतो? हो, ऑब्व्हियसली. तुमचं म्हणजे हे प्रोटीननेच बनलेले आहेत ना, हेअर आपले जे आहेत सेल्स वगैरे मॅक्सिमम प्रोटीन असतं. बरोबर. सो हे न्यूट्रिशन तर इम्पॉर्टंट आहेच, पण तरी सुद्धा ज्यांची नेल ग्रोथ चांगली नाही आहे किंवा त्यांच्यासाठी नेल एक्सटेन्शन एक ऑप्शन्स असतात. नेल एक्सटेन्शन म्हणजे फेक नेल टेप असतं, एक्रेलिक किंवा ते मटेरियल, तर ते ना लावून त्याला आपण फिक्स करतो. आणि बेस्ट पार्ट म्हणजे काय, त्या नेल एक्सटेन्शनला ना, एक मिनिट मी दाखवते. हे असे नेल एक्सटेन्शन अवेलेबल असतात आणि या अशा लेंथचे, हे असे युनिव्हर्सल. ठीक आहे, आणि हे ते नंबर्स प्रमाणे असतात, आणि मग ते प्रत्येकाचं नेल बेड जे आहे ते बघून आर्टिस्ट जो आहे ना त्याला स्टिक करतो. ठीक आहे, आणि मग त्यानंतर तुम्ही सगळ्यात बेस्ट पार्ट काय, कस्टमायझेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर एवढी लेंथ हवी आहे, कोणाला अजून लांब हवे असतात, कोणाला वर्केबल पाहिजे थोडेसे कमी,
तर ते आपण फायलिंग करून ऍडजस्ट करू शकतो जसं जसं क्लायंटला हवंय. ते बेस्ट पार्ट आहे नेल एक्सटेन्शनचं. परत शेप, आता हे जसं ऑलमंड शेप आहे, राऊंड शेप लागतं कोणाला, कोणाला स्क्वेअर शेप आवडतं, स्क्वेअर ओव्हल, जे स्क्वेअरचे कॉर्नर्स राऊंड जरा म्हणजे ऑलमंड शेप आहे, असे स्टिलेटो शेप असं एकदम शार्प. तर म्हणजे हे असे वेगळे वेगळे शेप आपण त्या नेल एक्सटेन्शनला देऊ शकतो, ज्याने हाऊस पण पूर्ण होते आणि महिनाभर तसा शेप केला की नेक्स्ट टाइम मग वेगळा शेप काहीतरी. तर हे आपण नेल एक्सटेन्शन लावल्यानंतर चेंजेस करू शकतो. आणि जसे हे कलर्स आहेत, सगळे भरपूर कलर्स अवेलेबल असतात आणि नेल एक्सटेन्शन्स वर जे आपण जेल पॉलिश लावतो ते साधारण म्हणजे 3 to 4 weeks राहतं. म्हणजे आपण जे नॉर्मल नेल पेंट लावतो ना ते काम करताना निघून जातं. बरोबर, करेक्ट. ते चिप होतं, हार्डली 2-3 दिवस ते राहतं, नंतर मग त्याचे ते म्हणजे तेवढा त्याचं शाईन किंवा फिनिशिंग नाही राहत. ठीक आहे. पण जेव्हा आपण नेल एक्सटेन्शन्स करतो, तुम्ही माझं बघताय, आता हे माझ्या नॅचरल नेल्स वर केलेलं आहे, त्याचे पण ऑप्शन्स आहेत. तर नॅचरल नेल्स ज्यांचे चांगले लांब आहेत ऑलरेडी, त्याच्यावर आपण काय करतो, ओव्हरले एक प्रकार आहे. ओव्हरले अच्छा, म्हणजे नॅचरल नेल्सला त्याची लेंथ आपण मेंटेन ठेवायची, ते तुटणार नाही, चिप नाही होणार, आपण किती काम जरी केलं. त्यासाठी एक जेलची लेअर देतो वर किंवा ऍक्रेलिकची लेअर देतो. अच्छा, ठीक आहे. त्यांनी थोडस थिकनेस भेटते. हे बघा, आता जरेला ना थिक आहे जरा, नॅचरल नेल्स पेक्षा जरा थिक आहे, पण हे आहे माझं नॅचरल नेलच. ठीक आहे. त्याच्यावर एक लेअर दिली आहे जे प्रोटेक्शन म्हणून आपण म्हणू शकतो आणि एक शेप त्याला देत आपल्या नॅचरल नेलला. त्याच्यावर मग जेल पॉलिश लावायचं आणि नेल आर्ट करायचं. हे सुद्धा एक ऑप्शन अवेलेबल आहे जे लोकांना माहित नाही. त्यांना असं वाटतं की एक्सटेन्शन लावले तर नखं खराब होतील किंवा माहित नाही ते निघालं तर काय होणार. तर नॅचरल नेल्स पण आपण लेंथ मेंटेन ठेवू शकतो आणि मी तर बॅक टू बॅक करते, चेंज करते दर महिन्याला कलर्स आणि नेल आर्ट. सो हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर नेल सलॉन मध्ये ह्या गोष्टी म्हणजे महिलांना जे आहे ना, या एक स्वतःला सेल्फ पॅम्पर म्हणून छान जागा असतं आपल्याला ग्रूमिंग करायचं, रिलॅक्सेशन. आणि ही जी स्पेस मी बनवलेली आहे ते त्याच प्रकारे बनवली आहे की कोणी पण एक रिलॅक्सेशन टाइम म्हणून स्वतःला इम्पॉर्टन्स देण्याकरता जे छान गुड फिलिंग येतं त्या यांनी यावं. तर ते नेल एक्सटेन्शन तुम्ही म्हणले ते डायरेक्टली ह्या ओरिजिनल नेल्स वरच लावायचं असतं? येस येस. एक स्टिक करायला ग्लू असतं, ते नॅचरल नेल्स वर स्टिक करतात आणि मग त्याच्यावर जेल किंवा ऍक्रेलिक 2 ऑप्शन आहे मटेरियलचे, त्यांनी ते मर्ज करतात. ठीक आहे, मर्ज करतात. म्हणजे नॅचरल नेल बेड आणि एक्सटेन्शनला एक स्टेप येईल ना थोडस. बरोबर. आणि ते एका लेअरला जसं भिंतीत पट्टी भरल्यासारखं असं म्हणजे ते असं त्याला एक लेअर युनिफॉर्म देतात, फायलिंग करून, पफिंग करून स्मूथ बनवतात प्रॉपर. आणि मग त्याच्यावर ते प्रोसेस जे लावतो आपण, बेस कोट लावतो, त्यानंतर जेल पॉलिशचे 2 लेअर लावतो आणि मग वर एक टॉप कोट लावतो जे सगळं सील करतं आणि हे आपण लाईट क्युअर करतो. अच्छा. येस. आणि ते साधारण किती दिवस टिकतं हे? 3 ते 4 वीक. 3 ते 4 वीक. आणि जर कोणाचे लांब नख नाहीये, त्यांना एक्सटेन्शन सुद्धा नाही करायचे, छोटे नख आहेत, त्यांना सुद्धा फक्त डायरेक्ट त्याच्यावर जेल पॉलिश लावू शकतात ते डायरेक्टली. ते पण कलर्स वेगळे वेगळे युज करू शकतात, नेल आर्ट छोट्या नेल्सवर पण. बेस्ट पार्ट हे की 3 ते 4 हफ्ते राहतं जेल पॉलिश. म्हणजे तुम्ही भांडे घासता, सगळं कामं जरी घरी करत असणार ते निघत नाही. तर दॅट इज द बेस्ट पार्ट. त्याचं ते जे क्वालिटी आणि फिनिशिंग असतं ते ऑलवेज पॉलिश्ड राहतं. ते एक्सटेन्शन जर काढायचं म्हणलं मग ते त्यात काही साईड इफेक्ट नाही होऊ शकत किंवा ओरिजिनल नेलला काही डॅमेज नाही होऊ शकत? एक्सटेन्शन्स काढायला तुम्हाला नेल सलॉन मध्येच यावं लागणार. अच्छा, म्हणजे घरी नाही. कारण हे काइंड ऑफ परमनंट एक्सटेन्शन असतात जे 3-4 हफ्ते राहतात. एक टेम्पररी पण असतात किंवा प्रेस ऑन नेल्स जे घरी पण तुम्ही करू शकता. साधं ग्लू असतं, त्याचं ते गरम पाण्यात टाकलं की ते निघून जातं. कोणी कोणी ते असं खिचून पण काढतात. त्याच्यात चान्सेस काय आहे, स्वतः केलं ना तर ते डॅमेजचे चान्सेस असतात. कारण तुम्ही क्युटिकल बेडला जास्ती पुश केलं किंवा ते अलर्जिक असेल, काही कॉन्टेंट एक्सपायर असेल, तुम्हाला माहित नाही. ते करण्यापेक्षा बेटर आहे तुम्ही ऑथेंटिक नेल सलॉन मध्ये जा आणि जिथे स्किल्ड टेक्निशियन्स आहेत, क्वालिटी प्रोडक्ट्स आहे ते करा. आजकाल काय होतं की ऑफरच्या नादात किंवा कमी स्वस्त बरेच नेल सलॉन ओपन झालेले आहेत, तर ते लिटरली 50% कमी रेटमध्ये करतात. पण म्हणजे तसं सांगायला नाही, पण
इतके प्रकारचे मटेरियल्स आहेत आणि जर क्वालिटी चांगली नाही तर मग तुम्हाला ते डॅमेज होऊ शकतं तुमचा नेल बेट, किंवा कोणाला अलर्जिक रिॲक्शन होऊ शकतं जर क्वालिटी नाही आहे चांगली. तर मला असं वाटतं की अवेअरनेस असावा लोकांमध्ये की तुम्ही करत आहे ना तर चांगल्या ठिकाणी जाऊन करा. जिथे स्किल्ड टेक्निशियन्स आहे. क्युटिकल कट करताना ते कट नको व्हायला, मग ते ब्लिडिंग होऊ शकतं हलकं, मग त्या गोष्टी अवॉइड करायच्या तर तुम्ही मग व्यवस्थित सलॉन मध्ये जावं जिथे सगळं क्वालिटी आणि टेक्निशियन स्किल्ड आहेत. आता तुम्ही बोलताना ती कोणती लेअर म्हणली होती जेणेकरून ते थिक राहतं नेल? ग्लॉसी काहीतरी जेल, ग्लॉसी जेल. हा, तर त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये का? नाही बघा, हे जे आहे साईड इफेक्ट असं डायरेक्टली नाही, जे स्टडीज आहेत ते. आणि कोणाला काय मिथ्स आहेत लोकांना की जे आपण लाईट क्युअर करतो नेल्स, ठीक आहे, युव्ही लाईट आहे, एलईडी लाईट आहे, 2 लाईट्स वापरल्या जातात. तर बऱ्याच लोकांना ही भीती असते की हे लाईट मध्ये स्किन डॅमेज होणार का, किंवा म्हणजे अजून काय म्हणतात, कोणाला वाटतं स्किन कॅन्सर तर नाही होणार, असे म्हणजे लोकांचे थॉट्स असतात. ते गुगल जे आहे ते एक्स्ट्रीम आपल्याला इन्फॉर्मेशन काहीतरी देत राहतं. पण तसं बघितलं तर फळं खाल्ल्यावर सुद्धा कॅन्सर होऊ शकतं. एवढे प्रत्येक गोष्टीचे प्रिकॉशन्स घेणं गरजेचे आहेत, मग असं तर जगूच शकणार नाही. तर साईड इफेक्ट मायनर सगळ्यांचे असतात, पण हे काही साईड इफेक्ट ॲज सच नाही आहे. जे हे युव्ही लाईट असतं ना त्याचे जे रेज आहेत ते एवढे स्ट्रॉंग नसतात की ते तेवढं सेल्सला डॅमेज करणार. आणि आपण लेस दॅन 10 मिनिट्स त्या लाईटमध्ये असतो वाईल डुईंग द नेल आर्ट प्रोसेस अँड नेल पॉलिश प्रोसेस. ओव्हरऑल लेस दॅन 10 मिनिट्स. त्याच्यापेक्षा जास्त तर आपण उन्हात बाहेर फिरतो, ते पण तर युव्ही रेज आहेत ना. सो दुसरं एलईडी इज सेफर ऑप्शन कम्पॅरेटिव्हली दॅन युव्ही लाईट. जर तुम्ही खूपच कन्सर्न आहात तर तुम्ही तुमच्या नेल सलॉन मध्ये जाता, तिथे विचारा की ही एलईडी लाईट आहे की युव्ही लॅम्प आहे, ते एक तुम्ही घेऊ शकता. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला खूप असे ओव्हर थिंकिंग म्हणजे असं प्रिकॉशन्स घ्यायचेच आहेत तर मग जे सनस्क्रीन असतात ना, वॉटर सोल्युबल, वॉटर हे वाले, ते 50+ SPF 50 किंवा 50+ तुम्ही 10 मिनिटं आधी अप्लाय करा. नेल प्रोसिजर चालू करण्याच्या अगोदर एक तर स्वतःचा कॅरी करा, किंवा मग बरेच नेल सलॉन देतात सुद्धा. मग ते लाईट मध्ये एका प्रकारे प्रिकॉशनच असतं की तुम्ही ऑलरेडी सनस्क्रीन लावलेलं आहे, ते जर तुम्हाला वाटतं. किंवा कुठे कुठे ग्लव्स पण देतात, फिंगरलेस ग्लव्स असतात, ते ग्लव्स घातले की मग तुमचा एवढा एरिया प्रोटेक्टेड असतो लाईट मध्ये. हे ऑप्शन्स आहेत, म्हणजे नाहीच करायचं किंवा एवढं की नाही ते खूप खराब असं काहीच नाही. हे स्वतःचे थॉट्स असतात, एक्स्ट्रीम किंवा मिथ्स आहेत बरेच. तर मला असं वाटतं की मी तर रेग्युलरली करते, मला काहीच झालेलं नाही, किती वर्षांपासून करते. सो इट्स जस्ट युअर माइंडसेट, आणि एकदा करून बघायला हवं सगळ्यांनी. माझा एक डाऊट होता, म्हणजे प्रत्येक महिलेला हे डाऊट असणार, म्हणजे आता फॉर इन केस मी नेल आर्ट केलं, पण काही काम करताना किंवा असं भांडी घासताना तुम्ही जसं म्हणले तर नेल तुटलं, मग ते वाया गेलं असं आपण म्हणू शकतो, राईट? तर ते न होण्यासाठी काय करावं लागेल, किंवा म्हणजे ते इनडायरेक्टली का तुटणारच आपण अशी गॅरंटी नाही घेऊ शकत, असं काय आहे का? ओके, तर ऍज सच गॅरंटी नसते, पण जर स्टेप्स आणि मटेरियल चांगले आहेत तर ते नाही तुटत इझिली, अनलेस तुमचा हात जोरात कुठे आपटला गेला दरवाजाला, किंवा आपण सुटकेसची चेन लावतोय काहीतरी असे, किंवा बऱ्याच जणांना नवीन पहिल्यांदा करतात त्यांना ते सवय नसते, तर फ्लशचं बटन एकदम खटकनी असं, ते थोडंसं म्हणजे देअर आर टेक्निक्स टू कॅरी मेंटेनन्स जे म्हणतो आपण. 1-2दा केल्यावर ना स्वतःच फिमेल ला कळून येतं की याला मेंटेन कसं करायचंय. तर तुटत नाही युजली, भांडे घासताना वगैरे असं काही तुटत नाही की जोरात हात कुठे असं हे झालं ऑब्लिक फोर्स किंवा असं, तर थोडेसे चान्सेस आहेत, पण ते रिपेअरेबल असतं, मग ते येऊन रिपेअर करून देतात. कसं रिपेअर कसं होतं? म्हणजे ते एक्सटेन्शन काढून परत रिप्लेस करायचं. अच्छा, तेवढंच. नॉर्मल नेलचं नाही होणार, राईट? नॉर्मल नेल्स म्हणजे विदाउट एक्सटेन्शन वाला समजा, जर जेल पॉलिश निघाली, कुठून चिप झाली, किंवा तुम्ही खूप पाण्यात काम म्हणजे हात आहे तुमचा, जसं स्विमिंग मध्ये कोणी स्विमर्स आहे, किंवा मग भांडे घासणं, स्वयंपाक, कंटिन्युअस पाणीत हात आहे, तर कधी कधी होऊ शकतं की ते निघण्याचे चान्सेस होऊ शकतात, म्हणजे 10-12 दिवसांनंतर असं पॉसिबिलिटी जास्ती होऊन जातं त्या लोकांसाठी. तर काय नाही, ते तेवढं एरिया सलॉन मध्ये यायचं, तेवढं जेल घासून परत त्याला बफिंग करतात आणि अजून 1 लेअर 2 लेअर लावून क्युअर करून देतात टॉप कोटला, रिपेअर होऊन जातं.
अच्छा, तेवढाच एक फिंगर जो निघालाय. असं नाही की सगळेच निघतात तेवढं वीक नसतं ते जेल पॉलिश. अच्छा, तर आता आपण म्हणजे स्टार्ट पासून जाऊया. आता वर्किंग प्रोसिजर, समजा मी एक क्लायंट आहे, मी तुमच्याकडे आलो, मला एक नेल डिझाईन करायचं किंवा त्याच्यावर काही डिझाईन काढायची, तर वर्किंग प्रोसिजर कशी असते तुम्ही सांगू शकाल? क्रिएटिव्ह प्रोसिजर म्हणू शकतो आपण. बरं, तर जसं मी सांगितलं की नॅचरल नेल्स असो किंवा जेल ओव्हरले असो किंवा नेल एक्सटेन्शन असो, काहीही असो, प्रत्येक याच्यावर नेल आर्ट पॉसिबल आहे. जेल पॉलिश आणि नेल आर्ट. आता बेसिक स्टेप्स तर तेच असतात की आधी बफिंग फायलिंग करून शेपिंग करतो आपण. बफिंग फायलिंग शेपिंग, हे ड्राय मॅनिक्युअर झालं है ना, विदाऊट ते एक नॉर्मल मॅनिक्युअर असतं. हे ड्राय मॅनिक्युअर, ज्याचे आपण नेल्स, हे जे क्युटिकल्स असतात ना, ड्राय डेड स्किन, ते पण ते काढून हे पुश करतो प्रॉपर, त्याला शेप देतो. नेल बेडला बफिंग करतो आणि ह्याला शेपिंग फायलिंग करतो. पूर्ण जे टिप आहे, शेप काय कोणाला कसं हवं, राईट. त्याला सगळं सरफेस प्रिपरेशन जे आपण म्हणतो ते आधी करतो. मग खूप मायन्यूट असेल, मग त्याला मशीन्स वगैरे लागत असेल असे त्यासाठी सेपरेटली? मशीन्स पेक्षा बफर हे जे असतात ना आपले, हे जे बफर्स असतात, फायलर्स बफर्स, अच्छा, आधी हे लागतं. आणि पुशर, क्युटिकल कटर, हे जे आहे हे क्युटिकल कट करायला जे कॉर्नर्सला डेड स्किन असतं, हे सगळं लागतं. आणि पुशर म्हणजे जसं हे पुशर आहेत, जसं याने आपण नेल बेड जे आहे याला पुश करू, फिनिशिंग प्रॉपर एक त्याला हे करतो, राईट. हे प्रिपरेशन झालं नेलचं आधी. त्यानंतर मग आपण प्रायमर एक कोट देतो, बेस कोट लावतो आणि मग जेल पॉलिशचे 2 लेअर लावतो. प्रायमर नंतर बेस कोट. अच्छा, बेस कोट लावल्यावर 2 जेल पॉलिशचे कोट लावतो आणि प्रत्येक कोट नंतर आपण लाईट क्युअर करतो. अच्छा, ते जेल पॉलिश ते न तुटण्यासाठी, त्याला क्युअर करतो. ते केमिकली क्युअर होतं लाईट, त्याचे जे आतमध्ये पार्टिकल्स असतात. तर लाईट इज इनिशिएटर ना, ते प्रोसेस चालवून ते क्युअर होतं. आणि फायनल एक टॉप कोट लावतो. आता टॉप कोट लावायच्या आधी जे तुम्ही म्हणताय नेल आर्ट, ठीक आहे, नेल आर्ट खूप वेगळे वेगळे टाइप्सचे आहेत. आता जसं कोणाला सिम्पल प्लेन आवडतं, कोणाला असे ग्लिटर्स आवडतात. अच्छा, वेडिंग असेल किंवा काही. बाकी मग आजकाल कसं हे ड्राईड फ्लावर्सचंही आहे, म्हणजे हे ड्राईड फ्लावर्स असतात, ते असं ट्विझरने घेऊन लावतो, ठीक आहे, नेल बेडवर. आणि मग त्याच्यावर एक जेल लावून टॉप कोट लावतो, म्हणजे जेव्हा तुम्हाला ते नेल दिसणार असं छान एक फ्लावर दिसणार. अच्छा, म्हणजे ते त्याला पकडून ठेवतं त्या फ्लावर. करेक्ट, जेल. आणि मग हे असे बीड्स असतात, जसं ज्यांची वेडिंग असते त्यांना थोडस असं चमचम आवडतं, असं गोल्डन वगैरे, हे ना, पर्ल्स असतात, सिल्वर. तर मग हे तुम्ही म्हणजे बरेच नेल आर्ट डिझाईन असतात. आता जसं हे पर्ल्स झाले, ते आपण स्टिक करून त्याला वेगळं, म्हणजे फ्री हँड ड्रॉइंग असतं. जसं फ्रेंच मॅनिक्युअर झालं एक, ते असतं, फ्रेंच टिप्स असतात. जसं न्यूड कलर असतं आणि हे बॉर्डर जे असतं ना ते व्हाईट कलरचं फ्रेंच टिप जे असतं ते खूप ट्रेंडिंग आहे. ते खूप क्लासिक डिझाईन आहे, जे बरेच जण ऑफिसमध्ये कॅरी करू शकतात, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा रुटीन मध्ये, ज्यांना खूप जास्ती गॉडी नाही आवडत, ते तसे नेल आर्ट करू शकतात. ऑम्ब्रे म्हणजे 2 शेड्सचं मर्ज करून ऑम्ब्रे इफेक्ट जे येतं, 2 कलर्स वर खाली असे, ते असतं. परत आता हे कलर्स आहेत. दुसरं म्हणजे हे अरोरा फिनिश पावडर आहे. हे जर तुम्ही बघाल जेल पॉलिशवर ना, हे जे शेड्स आहेत ना, एक पावडर येतं, ते लावायचं टॉप कोटवर आणि स्मच करायचं, असे शाईन येते. हे प्रत्येक म्हणजे थोडेसे शेड्स वेगळे. हे जर आपण असं केलं ना तर ते वेगळे शेड्स रिफ्लेक्ट करतात. तर ते एक ऑप्शन आहे. आणि आजकाल ट्रेंडिंग म्हणजे हे आहे बघा, कॅट आय. हे फार ट्रेंडिंग आहे, बेस्ट नेल आर्ट आहे. म्हणजे हे जास्त मोठे नाही, राईट? नाही, हे तर सॅम्पल, हे तर मी म्हणजे दीज आर कलर्स, लाईक सॅम्पल्स आहेत. हे कलर्सचे सॅम्पल्स आहेत. तुम्ही बघाल, जर आपण असं केलं ना, हे कॅट आय सारखं शेड बदलतं. मॅग्नेटिक पार्टिकल्स असतं त्याच्यात. तर ते जेलचा कलर लावून ना मॅग्नेटने आपण त्याला शेप देतो. थोडेसे असे चमकणारे वाटतात ते. तर हे असे मॅग्नेट्स अवेलेबल असतात. हे जसं आता बघा, हे मॅग्नेट आहे.
तर त्या जेल पॉलिश मध्ये ना कॅटायचे जे कलर्स आहेत त्यात मॅग्नेटिक पार्टिकल्स असतात. जेव्हा आपण ते लेअर अप्लाय करतो त्यानंतर असे ते वेगळे वेगळे डिझाईन्स हार्ट बनू शकतं किंवा वेव्ह बनू शकतं. सो इट्स सेल्फ डिझाईन. अच्छा, म्हणजे ते मॅग्नेटमुळे ते तेवढे डिझाईन होऊ शकते. हा, ते तसं येतं. आता हे बघा, हे नेल आर्ट्स जे आपण वेगळे वेगळे, आता याच्यात अरोरा पावडर फिनिश आहे, कॅटाय आहे जे स्पार्कल सारखं हे करते, त्याच्यावर आपण फ्लावर्स पण बनवलेले आहेत किंवा क्रोम म्हणतात गोल्डन कलरचं, एक एलिव्हेटेड फील येतं, क्लासी. पर्ल्स युज केलेले आहेत, हे क्रोम म्हणतात, गोल्डन जे इनलेस मॅग्नेटनीच करतात का सेपरेटली? हे जे आहेत ना, हे याचा बेस जे आहे मॅग्नेटिक कलर जे युज केलं त्याच्यावर गोल्डनी डिझाईन केलेली. अच्छा, जसं हे अरोरा पावडर फिनिश झाले, हे जसं मी पर्ल्स म्हटले, वेडिंग साठी कोणाला असं हवं असतं. तुम्ही इतक्या गोष्टी मिक्स मॅच करू शकता. आता हे जेवढे मी कलर ऑप्शन दाखवले प्रत्येकाच्या चॉईसवर आहे. कोणी कोणी काय करतं, एक नेल येलो करतं, एक ऑरेंज करतं, मग बाकीचे व्हाईट करतात, मग ते ऑरेंज आणि येल्लोवर काहीतरी म्हणतात फ्लावर काढून द्या, किंवा कोणी म्हणतात ते शाईन द्या 2 बोटांवर. आपण इतके कॉम्बिनेशन्स करू शकतो नेल आर्ट मध्ये. प्रत्येकाचं पर्सनॅलिटी पण होतं. कोणाला कोणाला सगळं ब्लॅक हवं असतं आणि त्याच्यावर फायर वगैरे असं काहीतरी, म्हणजे प्रत्येकाचे कलेक्शन म्हणजे चॉईसेस इतके डिफरंट आहेत अँड इट गोज विथ द पर्सनॅलिटी. तर आय वुड से की नेल आर्ट इज काइंड ऑफ रिफ्लेक्टिंग अ पर्सनॅलिटी ऑल्सो. जसं मला सटल आवडतात, ठीक आहे, तर मला माझी पर्सनॅलिटी तशीच आहे, असं म्हणजे एकदम शांत किंवा असं. अच्छा, म्हणजे पर्सनॅलिटीवर डिपेंड असतं. तर ते असं होतं, मी ऑब्झर्व केलं की जे क्लायंट्स येतात ना, कोणी बोल्ड नेल्स करतात एकदम, जे कोणी टॉम्बॉईश असतात, मुली जे येतात ते एकदम वेगळेच कलर करतात, भडक भडक असे वेगळेच काहीतरी असे डार्क वाले. ते मी नाही करू शकत, पण ते त्यांना सूट करतात बिकॉज दे कॅरी देमसेल्व्ह लाईक दॅट. अच्छा, सो म्हणजे असं नाही की एक आहे तर असंच. आता जसं हे बेस झाले, त्याच्यावर तुम्ही एन नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स करू शकता, वेगळे वेगळे आर्ट. अच्छा, प्रत्येक नेलवर किंवा प्रत्येक ऑल्टरनेट नेल्सवर कॉम्बिनेशन्स करू शकतो. सो इट इज कस्टमायझेबल. अच्छा, तर आता समजा मला एका नेलवर फ्लावर काढायचंय, मग ते फ्लावर कसं काढलं जातात? ब्रशेस असतात, हे बघा एवढे थिन ब्रशेस असतात. अरे, एवढे थिन? हो, आणि ऑम्ब्रे ब्रशेस असतात, एक्रेलिक ब्रशेस, आणि हे पण असतं जसं वेगळे वेगळे. जसं आता हे राऊंड आहे, तर ते नेल पेंट घेऊन डॉट देतात आणि आजूबाजूला असे फुलाचे डॉट देऊन ते त्याला असं मर्ज करतात प्रॉपर एक फ्लावर बनवायला. ते सगळे म्हणजे काय म्हणतात, त्यांचे आर्टिस्टचे इक्विपमेंट्स म्हणा, ते बरोबर ते ट्रेंड असतात, ते ड्रॉइंग त्यांना येतं. आता सध्या चालणारं कोणतं नेल आर्ट आहे, म्हणजे सध्या ट्रेंडिंग म्हणू शकतो आपण? ऑलवेज ट्रेंडिंग, मी जसं सांगितलं, कॅटाय आता खूप ट्रेंडिंग आहे. जसं ते तुम्ही आता दाखवलं. येस, कारण ते सटल पण आणि आर्ट पण आहे, कमी वेळात पण होतं बरं, कारण पेशन्स खूप लागतं. जर तुम्ही खूप नेल आर्ट करताय ना, लिटरली थोडंसं टाइम लागतं. तर हे लवकर पण होऊन जातं आणि क्लासी लुक देतं. तर कॅटाय खूप ट्रेंडिंग आहे सध्या. परत अरोरा पावडर फिनिश, जसं हे मी केलेलं आहे, एक शाईन देते जे अरोरा पावडर फिनिश, ते पण एक छान आहे. बाकी जे नेहमी चालणारे आहेत ते फ्रेंच टिप्स आणि ऑम्ब्रे इफेक्ट, हे 2. फ्रेंच टिप्स म्हणजे परत एकदा बघा, फ्रेंच टिप म्हणजे एका प्रकारे असं आहे, हे जे दिसते, अच्छा, विदाउट फ्लावर्स, नुसतं एक बेस कोट आणि एक टिप, फ्रेंच टिप. मग ते युजली न्यूड आणि व्हाईट शेडच जास्ती चालतं. कोणी कोणी कलर सोबत पण फ्रेंच टिप एक्सपेरिमेंट करतं, कळालं? एक बेस कलर आणि दुसऱ्या कलरचं टिप, असं. आणि ऑम्ब्रे म्हणजे हे जे दोन शेड्स दिसतंय तुम्हाला, जर फ्लावर एक्सक्लूड केलं, फ्लावर नाही, फक्त हे जे 2 शेड्स ऑम्ब्रे, एक शेडिंग 2 कलर्सचं, दॅट इज ऑम्ब्रे. अच्छा, तर ते पण छान वाटतं. तर हे 4 मोस्टली ट्रेंडिंगला येतात. आणि ऑल्सो आता जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, तर त्यांच्यासाठी कोणते बेस्ट सुटेबल आहे, किंवा कोणते या म्हणजे आपल्या स्पामध्ये कोणते फ्रिक्वेंटली येतात वर्किंग प्रोफेशनल करण्यासाठी, प्लस कोणते चांगले दिसतील वर्किंग प्रोफेशनलसाठी? वर्किंग प्रोफेशनलसाठी मॅक्सिमम ते लोक हे कलर सिलेक्ट करतात या पॅलेट मधले, जे एकदम लाईट, सटल, म्हणजे सगळ्या आउटफिट्सवर जाणारे हे जे आहेत.
एक तर ते प्लेन कलर्स करून जातात, किंवा जसं मी सांगितलं हे असं प्लेन कलर्स केल्यावर असं एक शाईन फक्त थोडंसं, म्हणजे जास्ती त्याच्यावर ड्रॉइंग वगैरे नाही, सिम्पल सटल येट देयर इज अ नेल आर्ट. असे जसं फ्रेंच नेल्स झाले, हे कॉर्पोरेट लुकचे आयडियल नेल्स असतात, ऑम्ब्रे आणि फ्रेंच नेल्स. आणि ऑल्सो घरगुती महिलांसाठी जे आपल्याला नॉर्मल हाऊसवर्क करतात तर त्यांच्यासाठी कोणते ट्रेंडिंग कोणते जास्त युज होतात किंवा कोणते चांगले राहतील? तसं बघितलं तर आजकाल सगळे घरगुती महिला पण इतके ट्रेंडी झाले आहेत. दे आर अवेअर अबाउट व्हॉट ट्रेंड्स आर गोइंग ऑन. इंस्टाग्राम इज अ प्लेस वेअर यू कॅन सी. आणि सेलिब्रिटीजचे नख आपण बघतोच, तर त्याच्यात ते झूम करून करून सगळे आजकाल ते झालेलं आहे की बघतात यांनी नेल्स कसे केले. सो आधी असं म्हणायचं तर आधी कसे करायचे ते डार्क मरून किंवा असे कलर्स ब्राऊन मध्ये असे सिलेक्ट करायचे. पण आता मी बघितले असं काही चॉईस राहिली नाहीये. दे आर ट्राईंग डिफरंट कलर्स, डिझाईन्स, नेल आर्ट्स. तर असं काही नाही आहे की घरगुती आहे तर असे काही टिपिकल कलर्स आहे. नॉट एट ऑल. एव्हरीवन इज गोइंग विथ द ट्रेंड. आता फॉर वर्किंग प्रोफेशनल्स समजा आता एखादे नेल आर्ट केलं पण त्यांना आता कंटिन्यू समजा आता एक वर्ष म्हणजे आता कंटिन्यू लाईफस्टाईल मध्ये त्यांना डेली यूज साठी लागणारच. मग त्यांच्यासाठी परवडणारं म्हणू शकतो किंवा बजेटमध्ये काय असं ऑप्शन्स आहेत? आता तुम्ही जसं म्हणले ते एक डिझाईन केलं 3 ते 4 आठवडे राहतात. तर ते म्हणजे जास्त दिवस राहण्यासाठी काय असं काळजी घ्यायला पाहिजे किंवा असं काही डिझाईन आहे का जी लॉंग टर्म किंवा 1-2 महिने चालू शकेल, असं काय आहे का? असं 1-2 महिने नाही चालत, पण मी बघितलंय जसं माझे स्वतःचे पण जर कधी नाही वेळ भेटला तर 1.5 महिने लोकांचे चालतात. इट्स जस्ट की तुम्ही मेंटेन कसं करतायत. जसं मी सांगितलं खूप पाण्यात हात टाकाल तर मग ते महिन्याभरानंतर तर ते होईल. दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची नेल ग्रोथ. ज्याची नेल ग्रोथ फास्ट आहे, कोणाकोणाचं फास्ट आहे, तर काय होतं हे खालचं जे नेल बेड पासून नॅचरल नेल आहे ना ते दिसायला लागतं. आणि आपला नेल पेंटचा जो भाग आहे ना तो वर सरकतो नेल ग्रोथमुळे. तर साधारण 1 महिन्यानंतर ते गॅप दिसायला लागतं, ते अगली वाटायला लागतं. जेल पॉलिश भले खराब नाही झाली पण ते जे नेल ग्रोथचं आणि त्याचं गॅप आहे ना ते दिसतं, म्हणून आपल्याला ते रिफिल किंवा चेंज करायला यावं लागतं. तर मेंटेनन्स तेच आहे. ज्याची नेल ग्रोथ स्लो आहे तो लकी आहे त्या मानाने. मग 1.5 महिना चालतं, काहीच होत नाही 1.5 महिना जर तुम्ही मेंटेन केलं तर. आणि वन मोर पॉइंट, बऱ्याच लोकांना हे वाटतं की हळदी वगैरेचे डाग आहेत ना ते लागतात. ठीक आहे, आपण जेवतो फूड कलर्स किंवा हळदी स्पेशली, तर जर लाईट कलर करत नाही, इथे येऊन मी त्यांना समजवते. असे क्लायंट्स पण येतात की जे डार्क कलर्स लावायचे, कारण त्यांना असं वाटायचं की हळदी लागली तर मग ते मेंटेन नाही होत. त्यासाठी जे आपले नॉर्मल नेल पेंट रिमूव्हरचे वाईप्स असतात ना, छोटे डब्बे देतात बघा, ते पर्समध्ये पण यू कॅन कॅरी. सो वेन एव्हर यू ईट मेक शुअर की सेम डे ॲटलिस्ट, भले लगेच नाही बट सेम डे ॲटलिस्ट वाईप दॅट हल्दी. बिकॉज इवन आफ्टर वॉशिंग युअर हँड्स ते हळद निघत नाही असं इझिली. सो यू नीड टू जस्ट वाईप इट विथ द नेल पेंट रिमूव्हर वाईप्स. परत ते क्लीन होऊन जातात. पण ते करताना नेल आर्ट वर काही ते नाही निघत, ते साध्या नेल पॉलिश रिमूव्हरने निघतच नाही. कारण ते जेल क्युअर्ड आहेत ना, लाईट क्युअर्ड. सो दॅट इज वन प्रिकॉशन यू नीड टू टेक. नाहीतर मग काय होतं, स्वयंपाक करतात हळदी, मग एक हात जो आहे तो पिवळा नखा होऊन जातो लाईट कलर केलं तर, आणि एक नॉर्मल राहतो. माझे बघणार तर लाईट कलर मी लावलाय पण हे काही हळद लागलेले दिसत नाहीये. जेवताना हळदी थोडीफार लागते. जस्ट क्लीन इट विथ नेल पेंट रिमूव्हर, नॉर्मल नेल पेंट रिमूव्हर. ते एकदम प्रॉपर परत शाईन आणि सेम कलरचे. तर असे अजून काय केअर घेतले पाहिजे जर एकाने नेल आर्ट केलं तर? तेच, जर नेल आर्ट केलं आहे तर त्यानंतर स्पेशल केअर टू बी टेकन is to avoid hands putting in water, then use of nail paint remover wipes after eating food, especially haldi and food stains साठी. दुसरं अवॉइड करा की खूप तुम्ही म्हणजे टिनचे डब्बे किंवा असं जे जोर लावून नखाने उघडायचे ज्या गोष्टी आहेत, दरवाजे, सुटकेसची चेन जसं मी सांगितलं, फ्लश बटन, डोर नॉब जे आपण असं ते खूप हडबड करत किंवा असं ट्रॅजेक्टरी फोर्स नको याला त्या नेलवर, ऑब्लिक फोर्स की ते तुटून जाईल, असं ते अवॉइड करायच्या गोष्टी.
इझिली तुटत नाही, पण कधी कधी जोरात हात कुठे लागला सो इट कॅन ब्रेक. सो अवॉइड दॅट. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच पीपल नेग्लेक्ट, गोइंग टू अ गुड नेल सलॉन. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्वस्ताच्या चक्करमध्ये जर कुठे जाऊन केले तर तुम्ही 2-3दा केल्यावर ते नेल स्वतः नॅचरल नेल्स इतके घासल्या जातात, जसं मी दाखवलं ते बर पण असतं ड्रिल मशीन सारखं, ते पण युज केलं जातं जेव्हा एक्सटेन्शन लावतो. काढायला सुद्धा युज करतो. तुम्ही नेल एक्सटेन्शन काढायला कुठं जाता ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठेही गेले ना नॉर्मल नेल्स तर त्यांनी एक्स्ट्रा नेल काढलं तुमचं तर डॅमेज झाला ना ऑलरेडी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की चांगल्या नेल सलॉन मध्ये जा, तुमचा नेल डॅमेज नाही होणार, हेल्दी राहणार. क्युटिकल ऑइल लावा रेग्युलरली. हे जे ड्रायनेस राहतं ना क्युटिकलचं ते अवॉइड होणार. सो अप्लाय प्रॉपर क्युटिकल ऑइल. इट इज अवेलेबल ऑनलाईन और ॲट नेल सलॉन्स ऑल्सो. So you need to take care as you take care of your skin, hair. So nail is equally important. So हे सगळ्या गोष्टींचं केअर घ्यायला हवं आणि चांगले प्रोडक्ट्स युज होतात तिथे जायचं, मग आपला नेल डॅमेज नाही होणार. प्रॉपर स्किल्ड टेक्निशियनचं काम करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही जर डेंटिस्ट कडे गेले, जसं मी डेंटिस्ट आहे, तो कॅप तर बसवून देणार, फिलिंग तर करून देणार, ठीक आहे, नॉर्मल बीडीएस पण जो स्पेशलाइज्ड असतो तो ज्या प्रकारे ते काम करेल आणि त्यांनी तुमचं दात तो काय प्रोटेक्ट करून रिझर्व करून जेवढं तो व्यवस्थित करणार ते सगळे नाही करू शकत ना. एक स्किल्ड हँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट युअर नेल्स लाईक डॅमेज नाही व्हायला हवं तर. तर एक प्रश्न म्हणजे आता सगळ्या महिलांना पडले असेल, आता ज्यांना दर महिन्याला पैसे घालवायचे नाहीयेत त्यांना नेल आर्ट करायचंच आहे, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे का? त्यांच्यासाठी बघा एक प्रेस ऑन नेल्स असतं, म्हणजे ते घरीच आपलं लावायचं, घरीच काढायचं, एक ते भेटतं टेम्पररी बॉक्स, ते एक सोल्युशन आहे. तर पण तेच आहे, म्हणजे ते जास्ती युज नाही करतात. ते काय प्रेस ऑन नेल्स खूप टेम्पररी आहेत, 1-2 दिवस राहतं ते तर असंच कुठं अटकलं की असंच निघून जातं. ते आपण लेन्स सारखं म्हणू शकतो ते का रिमुव्हेबल, असं रिमुव्हेबल टाईप आहे ना? राईट. हा, अच्छा, राईट. ते एक ते ऑप्शन युज करू शकतात. पण त्यात जसं तुम्ही म्हटलं की जसं एक सेट बनून आलेलं आहे ऑलरेडी, ते तेच सेट राहणार, त्याच्यात ते काहीच चेंज नाही करू शकणार, डिझाईन चेंज नाही करू शकणार. ते तसं तेच चिपका, तेच काढा, तेच चिपका, ते एकच प्रकारचं झालं तो कलर, त्याच्यात काहीच चेंज नाहीये, कस्टमायझेबल नाहीये ते. करेक्ट. तर ते एक ड्रॉबॅक आहे. आणि स्वतः करून तुम्ही डॅमेज पण करू शकता आपले नेल्स. कारण ते सारखं तुम्ही उजव्या हाताचं कसं करणार व्यवस्थित, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. बट दॅट इज वन ऑप्शन की जे नाहीच एफोर्ड करू शकत त्यांना, म्हणजे हाऊस आहे तर ते करू शकतात ते. आता तुमच्याकडे एक असा क्लायंट आलाय का म्हणजे ज्याला वेगळंच एक नेल आर्ट करायचंय आणि पण ते शक्य नाहीये किंवा तुम्ही असं ते त्यांच्या नेलवर सूट होणार नाही, मग तुम्ही त्या केसमध्ये? येस. तर जेव्हा असे क्लायंट्स येतात की त्यांना स्पेसिफिक कलर आवडतो, तर आम्हाला असं कळतं की त्यांच्या त्या शेड, म्हणजे प्रत्येकाचं स्किन टेक्स्चर किंवा शेड वेगळं असतो, राईट. तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की हे कलर सूट नाही करणार, बट स्टील जोपर्यंत ते डोळ्यांनी नाही बघणार ते अग्री नाही करत. सो वी गिव्ह देम ऑप्शन्स टू सिलेक्ट 3 to 4 कलर्स, जे शेड गाईड आहे आमचे. आम्ही त्यांना म्हणतो मॅम तुम्हाला हे 2 कलर्स आवडलेत, पण तुम्ही हे 2 पण ट्राय करा, जे आम्ही सजेस्ट करतो. मग ते आम्ही त्यांना लावून दाखवतो अगोदर, ते क्युअर न करता लाईटमध्ये, फक्त लेअर लावून दाखवतो. ते लावल्यावर त्यांनाच कळतं की कोणतं जास्ती उठून दिसते. कारण काही कलर्स लावल्यावर ना हात अजून डार्क दिसतात, म्हणजे सूट नाही करत कलर्स आपल्याला. आणि काही व्हाईट कलर वगैरे काही असे कलर असतात ज्यांच्या हातावर ते लावल्यावर हात अजून गोरे आणि ब्राईट दिसायला लागतात. सो कलर थिअरी तर आहेच ना. इव्हन वेन यू वेअर आउटफिट्स क्लोथ्स, तेव्हा तुम्ही काही स्पेसिफिक कलरचे कपडे घातले तर तुम्ही असे छान ब्राईट दिसता, काही कलर जर घातले तुम्ही डल दिसता. तर दॅट थिअरी इज अप्लाइड ऑन युअर नेल ऑल्सो, स्किन आणि नेल. तर ते लावून बघतो, त्यांना ते दिसतं की हो हे कलर सूट नाही करत आहे. सो दे आर अश्युअर्ड की चला फायनली वी विल गो विथ दिस शेड. मग ते आम्ही गाईड करतो, आमचे नेल आर्टिस्ट गाईड करतात, नेल आर्ट साठी पण गाईड करतात. आमच्याकडे जसे कलेक्शन्स आहेत आम्ही पिंटरेस्ट वरून काढलेले आहेत जे ट्रेंडी आहे, ते सुद्धा त्यांना ऑप्शन्स दाखवतो की आता हे ट्रेंडी आहे किंवा हे असं असं करू शकता. मग ते बरेच क्लायंट स्वतःची डिझाईन पण घेऊन येतात की आम्हाला हे करायचंय, मग आम्ही ते करून देतो.
अच्छा. अजून मी एक सांगणार होते की आमच्याकडे बरेच मेल क्लायंट्स पण येतात. हा, जसं ज्यांना नेल बायटिंग हॅबिट आहे, एकदम असे अगदी छोटे छोटे नख असतात बघा, वाढतच नाही कोणाचे, असे हाफ म्हणजे स्किन दिसेला नेल बेड एवढे नख असतात, त्यांना ते एस्थेटिक नाही वाटत. राईट. सो obviously I won't be taking names, but there are people like who go to date मध्ये गर्ल्स जज ना नख असे छोटे प्रेझेंटेबल, आजकाल खूप आहे असं एस्थेटिक कॅरी करणं वगैरे. सो दे कम अँड दे डू द नेल एक्सटेन्शन्स. नेल एक्सटेन्शन लावून ते त्या एक्सटेन्शनची लेंथ नॉर्मल लेंथवर आणतात की एखादं नॅचरल नेल कसं दिसावं नॉर्मल मुलाचं, तसं ते त्याला लावून जातात आणि एक टॉप कोट फक्त लावतात, नो कलर्स. कलर्स लावणारे असतात जे ब्लॅक कलर लावतात, मग त्याच्यावर इमोजीज बनवून जातात किंवा असं फायर किंवा असे वेगळे वेगळे एलिमेंट्स नसतात असं सायन्स फेंगशुईचे वगैरे. पुरुष लोक पण हे करतात. हो, जसं असिमेट्रिक सिमेट्रिक डिझाईन्स तुम्ही जर पिंटरेस्टवर बघितलं, नेल आर्ट डिझाईन्स, तुम्हाला असं ते इव्हिल आहे किंवा असं ते ट्रायंगल असिमेट्रिक डिझाईन्स असे ते 10 फिंगर्सवर ब्लॅक जेल पॉलिशवर व्हाईटनी ड्रॉइंग करू असे आहेत. म्हणजे आर्टिस्टिक जे असतात ना कोणी कोणी, त्यांना हे एक झाले. आणि ज्यांचं ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे, नेल ग्रोथच होत नाही, ते नॅचरल नेल दिसावं असं एक ट्रान्सपरंट कोट लावून जातात फक्त, की छान एक शाईन लेअर नॉर्मल नॅचरल नेल सारखं दिसावं. ते सुद्धा येतात आणि करतात नेल. इट्स नॉट लिमिटेड टू फिमेल ओनली, मुलं सुद्धा नेल आर्ट करतायत. नाही, मी फर्स्ट टाइम ऐकलं. मुलं म्हणजे मुलींसाठी माहित होतं मला, मुलं पण नेल आर्ट करतायत, पहिल्यांदा ऐकलं. करतात ना, बरेच सेलिब्रिटीज पण तुम्हाला दिसणार. काय काय सेलिब्रिटीज पण, हो, काही म्हणजे वेब सिरीज वाले जे असतात. अच्छा. हा, किंवा मॉडेल्स झाले, दे ऑल्सो डू. म्हणजे असे नॉर्मल कलर्स किंवा तुम्ही जसे इमोजीस म्हटले तसे करतात. डीजे झाले किंवा हे लोक जे आर्टिस्टिक लोक असतात ना, दे आर मोर इन्क्लाइंड टू नेल आर्ट वगैरे. त्यांना असे जे टॅटू बनवतात, सो असे लोक पण असतात ज्यांना आवडतं या गोष्टी. दे ऑल्सो डू. तर एक नॉर्मल म्हणजे नेल हेल्थ मेंटेन करायला काय काय केलं पाहिजे? जसं तुम्ही आधी सांगितलं, प्रोटीन इनटेक कसं की मग ते नेल ग्रोथ चांगले होते. तर असे काही पॉइंट्स कव्हर केले पाहिजे का चांगल्या नेल हेल्थसाठी? तर नेल हेल्थसाठी बघा, सगळ्यात महत्वाचं तर न्यूट्रिशन आहेच, जसं मी सांगितलं. दुसरं की क्युटिकल जे असतात आपले नेलचे अराउंड, ते कोणाचे ड्राय होतात किंवा आपण ते काढतो ड्रायनेसमुळे. सो क्युटिकल ऑइल असतं, ते रेग्युलरली झोपायच्या आधी लावायचं. क्युटिकल ऑइल, नेल क्युटिकल ऑइल. तर त्याने काय, असं नेल बेड जे आहे ते सॉफ्ट स्मूथ राहतं, हेल्दी राहतं, नेल ग्रोथ छान होते, हेल्दी नेल्स असतात. आणि बाकी जे आपण म्हणायचं मॅनिक्युअर करायचं टाइम टू टाइम. इट्स नॉट अबाउट हँड्स ओनली, इट्स फीट ऑल्सो. फीटचे पण नेल्स असतात, तर फीट जेल पॉलिश पण करतात. आता बरेच क्लायंट्स येतात जे फीटला पण एक्सटेन्शन लावतात, ज्यांचे पायाचे नख छोटे छोटे असतात, वाढतच नाहीये, तुटून जातात, ब्रिटल असतात. सो बऱ्याच जणांना फीट पण छान कॅरी, नो गर्ल्स लाईक टू कॅरी गुड फीट. तर मग ते सुद्धा फीटला नेल एक्सटेन्शन अवेलेबल आहेत, फीट नेल एक्स झाले, हे सगळे येतात. तर जर तुमची नेल हेल्थ मेंटेन ठेवायची असेल तर बेसिक केअर तर घ्यावंच लागणार आहे. रेग्युलर मॅनिक्युअर पेडिक्युअर करा. आतमध्ये जे डर्ट असतं रिमूव्ह इट बाय डुईंग मॅनिक्युअर पेडिक्युअर, नॉर्मल जे असतं ते. सो बाकी शेपिंग, फायलिंग एक्स्ट्रा म्हणजे जास्ती वाढले आता, मग ते ॲब्रप्टली तुटण्यापेक्षा बेटर आहे की त्याला प्रॉपर तुम्ही कटिंग करत राहावं टाइम टू टाइम. तर या गोष्टी आहे बेसिक जे केअर घ्यायला हवं. आणि इनडायरेक्टली डर्ट पण रिमूव्ह होतं त्यांनी. तुमच्या जेवणात सुद्धा किटाणू जाण्याची शक्यता कमी आहे. सो ओव्हरऑल इट्स गुड फॉर युअर हेल्थ, नेल मेंटेनन्स. आणि फॉर बॉय आफ्टर दॅट काही चॅलेंजेस किंवा मिसकन्सेप्शन्स आहे का या फील्ड, या रिलेटेड, नेल आर्ट रिलेटेड? चॅलेंजेस म्हणजे या फील्ड रिलेटेड काही चॅलेंजेस
जे तुम्हाला स्पा चालवताना जाणवतात, किंवा मिथ्स अँड मिसकन्सेप्शन, किंवा क्लायंट असं घेऊन येतात किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे, पण ते ऍक्च्युली एक मिथ असतं, किंवा या फील्ड रिलेटेड इन जनरल मिथ्स अँड मिसकन्सेप्शन. येस, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी म्हणते, मिथ म्हणजे लोकांना असं वाटतं की जे आधी पहिल्यांदा करायला येतात स्पेशली, त्यांची इच्छा असते पण त्यांना असं वाटतं की हे डॅमेज करतील, नखं खराब करतील असं त्यांना वाटतं, ते अझम्पशन घेऊनच येतात, किंवा ते येतच नाही. त्यामुळे मी त्यांना सांगायला म्हणजे माझी इच्छा ही आहे की डॅमेज होत नाही, तुम्ही चांगल्या जागेवर जा, ऑफरच्या मागे पळू नका. असे सुद्धा मी ओनर्स बघितले आहेत जे प्रोडक्ट जिथून घेतात त्यांना फरक पडत नाही की ते प्रोडक्ट एक्सपायर्ड आहे की नाही. जे पर्सन सेल करतात त्यांना तो माल काढायचा असतो, ते त्यांना 50% कमी करून ते माल देऊन देतात. ते वॉर्निंग पण देतात की एक्सपायर झालेला आहे, तुमच्या रिस्कवर घ्या, मला काही मी रिस्क घेणार नाही. तरी सुद्धा ते विकत घेतात आणि मग ते स्वस्तात जे 800-1000 मध्ये जे नेल एक्सटेन्शन करून देणारे बसलेले आहेत त्यांचा हाच फंड आहे. त्यांना काहीही फरक पडत नाही प्रोडक्ट कसा आहे काय आहे, त्यांना नुसतं बल्क करायचं असतं. टेक्निशियन सुद्धा त्यांचे ज्युनियर असतात, नवीन शिकून आलेले असतात, ते कसंही करून काय किती नख मग ते डॅमेज करून अर्थ नाही. सो मला हे म्हणायचं, हे जो तुमचं मेथ आहे ना ते या गोष्टींमुळे झालेलं आहे. कोणाचं तुम्ही बघितलं असावं की नख निघूनच तुटूनच आलं एक्सटेन्शन सोबत, रक्त निघालं किंवा काय, सो ते त्याच्यामुळे त्यांना ती भीती असावी. पण हे रिझन्स आहेत त्याच्या मागे. इट इज नॉट जनरलाइज्ड, it is specified to some salons or some cheap products or quality or technicians. ते महत्वाचं आहे. तर तुम्ही 500 रुपये 400-500 जास्ती खर्च करा ना, पण ऍटलीस्ट तुमचं सेक्युअर्ड तर आहे ना सगळं. तर यू शुड टेक केअर ऑफ युअर नेल्स. असं नाही आहे की दाताचं ट्रीटमेंट करायला जाता तर तुम्ही चांगल्या डॉक्टरकडेच जाणार ना, स्किनचं करायला जाता तर चांगलंच जाणार, तर मग नेल्सला का बरं असं? बिकॉज नंतर जेव्हा डॅमेज होतात देन यू थिंक की इट इज डेंजरस टू डू नेल आर्ट. इट्स नॉट. प्रॉपर केअर शुड बी टेकन अँड इट्स आय वुड से की नेल्स केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो ना तो वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे एखाद्या जागा हेअर करून आपण जेव्हा बाहेर निघतो, ब्लो ड्राय हेअर केल्यावर ते छान वाटतं. सो नेल्स केल्यावर जेव्हा तुम्ही जाता, फॉर एक्झाम्पल इट्स लाईक जेव्हा तुम्ही लिफ्ट मध्ये जाता, लिफ्टचं बटन प्रेस करता, ते एक झालं. हातात तुम्ही फोन पकडलाय, कॉफी मग पकडलंय, कुठे चाललंय, फाईल तुमच्या हातात आहे, ते प्रत्येक ठिकाणी अननोईंगली मी सांगते, जसं आय एक्सपिरियन्स, अननोईंगली एक कॉन्फिडन्स फील होत राहतो तुम्हाला. वेन युअर हेअर इज गुड, तेव्हा तुम्ही मेकअप का लावता? टू फील कॉन्फिडंट नो सगळ्यांसोबत. हे मग तसंच नेल जेव्हा तुमचे ग्रूम्ड असतात ना, तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स फील होतो. जस्ट ट्राय इट, दोज हू हॅवंट ट्राईड येट. हा बरोबर. म्हणजे प्रत्येक पॉइंटला तो एक म्हणजे असं लोकांना दिसतं, मग ते आपलं इनडायरेक्टली कॉन्फिडन्स येऊन जातं किंवा असं. बिलकुल. म्हणजे जसं आपण कॅरी करतो स्वतःला ते. करेक्ट. पर्सनॅलिटीवर. नाउअडेज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज यू वॉच पॉडकास्ट रिलेटेड टू हेल्थ, जिम. वाय पीपल आर गोइंग बिफोर आफ्टर डाएट अँड जिम? कारण की एक प्रेझेंटेबल बॉडी, प्रेझेंटेबल स्किन, प्रेझेंटेबल हेअर, प्रेझेंटेबल क्लोथिंग आणि प्रेझेंटेबल हँड्स, नेल्स, फीट गेट यू मोर वर्क. पीपल डोंट रिअलाइज दॅट की तुम्ही जेव्हा ओव्हरऑल प्रेझेंटेबल असताना तुम्ही स्वतःवर जेव्हा खर्च करते तुम्हाला ते कमावून देणार आहे पुढे. बिकॉज फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पण कशा बाबतीत? एक तर बोलण्यावरून, ठीक आहे, तुम्ही कसं बोलतायत, काय बोलतायत. दुसरं तुमचं प्रेझेंटेशन स्वतःचं, दॅट इज द फर्स्ट इम्प्रेशन ना. मग ते तुम्ही अवॉइड कसे करता? इट विल गेट यू वर्क सक्सेस. तुम्ही बघा जे कोणी मिलियनर्स आहेत किंवा काय, ते कॅरी देमसेल्व्स. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचे सोल्युशन्स वे आउट काढा. बट टेक केअर ऑफ युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ, ऑटोमॅटिकली यू विल ग्रो. अजून एक मिथ आहे ते म्हणजे आता जे पण ऑडियन्स बघतात त्यांना एक प्रश्न पडला असेल, म्हणजे हे नेल आर्ट फक्त ऍक्ट्रेसनी करण्यासारखी गोष्ट आहे किंवा फक्त आमिरो के चोचले आपण म्हणू शकतो, तसं खरंच आहे का? आता हे खरं म्हणजे मिथच आहे ना. हे मिथ म्हटल्यापेक्षा माइंडसेट आहे, प्री माइंडसेट जे बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. मी म्हटलं म्हणजे जसं घरगुती बाया झाल्या किंवा ज्यांच्याकडे पैसे आहे, असं नाही पैसे नाही आहे, अमिरांचे चोचले नाही आहे,
आता मग तर तसं तुम्ही फेशियली करायला जाते आमिराची चोचलेच झाले ना. काही ब्युटी पार्लरचं केलं असं काहीच नाही. आजकाल सेलिब्रिटीज, इनफॅक्ट सेलिब्रिटीज पण चॉईसने करतात. कधी कधी ते नेल नाही करत, दे अलाउ इट टू बी नॉर्मल. कधी कधी ते करतात. सो इट्स देअर चॉईस, इट्स नॉट जस्ट सेलिब्रिटी. मी म्हणणार की काही अमिरांचे नाही आहे. इट्स इन व्हेरी रिझनेबल रेट. इव्हन कॉमन मॅन कॅन अफोर्ड इट. असं काही खूप नाही. आणि दर महिन्यात जर नाही करू शकले तर ऍटलिस्ट ऑल्टरनेट मंथ्स किंवा असं काहीतरी करायला हवं. मग जर तुम्ही मेंटेन केलं तर ते महिना दीड महिना पण चालणार. सो देर आर ऑप्शन्स. आणि इफ यू टाय अप टू अ सलून अँड बी देअर रेग्युलर कस्टमर, मे बी यू विल गेट अ गुड डिस्काउंट पॅकेज. ऍटलिस्ट पुट एफर्ट्स, ट्राय, आस्क देम. जसं आमच्याकडे जर 12 महिने तुम्ही मेंबरशिप घेतली तर मग तुम्हाला ते पॅकेज मध्ये येतं. दॅट इज अफोर्डेबल ऑल्सो. असं सेलिब्रिटीज आपण बघतो, त्यांना कॅरी करावंच लागतं डेली बेसिसवर. तरी सुद्धा ते कधी नेल्स ठेवतात, कधी नाही ठेवत. ते पण त्यांचं कम्फर्ट बघतात. कधी ग्लॅमर लुकवर त्यांना चेंज करत राहावं लागतं. पण जसं मी म्हणते की आजकाल सगळेच नेल्स करतायत. ऑलमोस्ट हाऊसवाईफ पण येतात, त्यांची सुद्धा फ्रेंड सर्कल आहे, किटी पार्टीज आहेत. सगळ्यांना आवडतं छान दिसायला. असं काही राहिलं नाही की नुसतं आमिरोगे चोचले किंवा सेलिब्रिटीज. जर कॉस्ट वाईज आपण बघितलं तर नेल एक्सटेन्शन जे आहेत ते तेव्हा करावे जेव्हा तुमचे नॅचरल नेल्स वाढत नाही, किंवा मग तुम्हाला काही 1-2 महिने ठेवायचे आहे, मग परत काढून नॉर्मल लेंथ ठेवायची आहे नेल्सची, तेव्हा तुम्ही एक्सटेन्शन्स करू शकता. त्या एक्सटेन्शन्सची रेंज युजली आता डिपेंड करतं, पण म्हणजे 1600 पासून 3000 पर्यंत आहेत. सिंगल नेलचं का? नाही, 10 नेल्स. अच्छा. दोन्ही हँड्सचा सेट. म्हणजे त्या नेल एक्सटेन्शन विथ जेल पॉलिश असतं. आता ते डिपेंड करतं प्रत्येक सलॉनचं काय कसं ते पिच करतात, जसं प्रोडक्ट वगैरे प्रत्येक गोष्टी. परत त्याच्यापेक्षा चिपर ऑप्शन जर हवं असेल तर जेल ओव्हरले, ऍक्रेलिक ओव्हरले जे मी म्हटलं की नॅचरल नेल्सवर तुम्ही एक लेअर द्या आणि त्याच्यावर जेल पॉलिश लावा. पण त्यासाठी ऍटलिस्ट थोडी लेंथ तरी हवी नेल्सची. अच्छा. मी सजेस्ट करणार, मी काय करते, जेव्हा तुमचे थोडे जरी नेल्स वाढले ना, त्याला त्याची स्ट्रेंथ प्रिझर्व करण्यासाठी ओव्हरले करा नॅचरल नेलवर. ते महिनाभरानंतर वाढतील, तुटणार नाही. लेंथ आपोआप तुमची मोठी झाली नॅचरल नेल्सची. करेक्ट. मग महिनाभरानंतर ते रिफिल करायला या, म्हणजे जेल ओव्हरले परत रिफिल, कारण खालचे नेल बेड दिसायला लागलाय, ती गॅप भरायला रिफिल म्हणतात. अच्छा. करेक्ट. तर ती गॅप भरायला या आणि नेल कट नका करू, आता त्याला वाढू द्या नॅचरल नेलला. तर ते वाढत वाढत एवढी लेंथ 1.5-2 महिन्यात आरामात एवढी लेंथ होऊन जाते नॅचरल नेल. 2 महिन्यात तर ग्रोथ होतच नाही एवढी नेलची, जर ते तुटले नाही तर. ते तुटायचं म्हणजे ते तुम्हाला काय म्हणतात, प्रोटेक्ट करायचे नॅचरल नेल्स, तर ओव्हरले करून टाका. ओव्हरले म्हणजे जेल किंवा ऍक्रेलिकनी नॅचरल नेलवर एक लेअर देतात, त्यांनी हे स्ट्रेंथ भेटतं. इट्स लाईक रिएन्फोर्समेंट ऑन युअर नॅचरल नेल. त्या लेअरमुळे तर तुमचं भले बफिंग फायलिंग होत आहे तर नॅचरल नेल डॅमेज नाही होणार. अच्छा. कळलं. त्याच्यावर एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे विच इज आयदर जेल और ऍक्रेलिकची. इट्स क्लायंट्स चॉईस. जेव्हा तुम्ही रिफिल करायला नेहमी दर महिन्यात येत राहणार ना, आपण हे जेव्हा जेल काढतो ड्रिलनी आणि फायलिंगनी, तर त्याचे जे जेल किंवा ऍक्रेलिक लेअर पर्यंतच पोहोचतो आपण. नॅचरल नेल घासल्याच जात नाही. So it is protected. At the same time, that reinforcement of material, gel or acrylic, so is giving strength to your natural nail. So it is resistant to break. हे माझे नॅचरल नेल कधी तुटलेच नाहीये. हे वाढतात, मी त्याला थोडंसं शेपिंग फायलिंग करून या लेंथ पर्यंतच मेंटेन ठेवते. कळलं. सो मला एक्सटेन्शनची पण गरज नाही. सो ज्यांना असं वाटतं की नाही एक्सटेन्शन नको बाबा, मग ते त्यापेक्षा बेटर आहे आपले नॅचरल नेल्स मेंटेन ठेवा. जेल ओव्हरले कंटिन्युअस करत राहा. इट इज ऑल्सो वन चॉईस अँड इट इज चीपर कम्पेअर्ड टू एक्सटेन्शन्स. इट इज अफोर्डेबल ऑल्सो. त्याची रेंज जवळपास असते 1200 ते 1600 मध्ये. अच्छा. 1200, 1300, 1400, 1500 असे वेगळ्या वेगळ्या त्याची रेंज अवेलेबल आहे. तर तुम्ही दर महिन्याला तेवढं तर स्पेंड करू शकता. आय डोंट थिंक इट्स हाय मेंटेनन्स किंवा अमीरच करू शकता. इट्स जस्ट युअर माइंडसेट. यू हॅव टू गेट आउट ऑफ इट अँड डू दी स्मॉल लिटिंग पॅम्पर थिंग्स फॉर युअरसेल्फ. आणि ऑल्सो एक लास्ट क्वेश्चन घेऊयात, म्हणजे
याची प्राइस रेंज कशी असते? म्हणजे आता मला एका नेलवर डिझाईन बनवायची आहे XYZ, तर ते डिझाईनवर त्याचं अमाऊंट ठरली जाते का? येस. अच्छा. येस. जसं आता फक्त नॅचरल नेलवर फक्त जेल पॉलिश लावायचं, बाकी काही ओव्हरले नाही, एक्सटेन्शन नाही, काही नाही, सगळ्यात कमी याच्यात होतं. अच्छा. म्हणजे त्याची रेंज असतं, म्हणजे प्रत्येक सलॉनचं मी जर वेगळे वेगळे रेंज सांगितले, ते प्रोडक्ट्स आणि स्किलवर पण आहे. ठीक आहे. 600 ते 1200 रुपये. 600 ते 1200. 10 बोटांवर फक्त कलरचं पॉलिश, जेल पॉलिश. ठीक आहे. आता जर तुम्हाला टॉप ऑफ दॅट नेल आर्ट लावायचं आहे, तर मग ते स्टार्ट होतं 30-40 रुपीज पर नेल. डिपेंड करतं. 30-40 रुपीज पर नेल. जसं फक्त जसं एक स्टार काढायचंय, ठीक आहे, ते 30-40 रुपीज पर नेलचं डिझाईन आहे. जर फ्रेंच टिप करायची आहे, ऍटलिस्ट 40 ते 50 रुपये पर नेल, किंवा कोणी 60 रुपये घेतं, डिपेंड करतं. बरोबर. ठीक आहे. तर जर मी 10 नख केले आणि ते नेल आर्ट 60 रुपये पर नेल आहे, तर एक्स्ट्रा चार्ज झाले 600 रुपये. म्हणजे जेल पॉलिशचे 800 फॉर एक्झाम्पल, प्लस नेल आर्टचे 600. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. बट तुम्ही असंही करू शकता की 10 बोटांवर नेल आर्ट न करता कोणी जसं आता मी फक्त रिंग फिंगरवर नेल आर्ट म्हणजे हे ग्लिटर केलंय, तर ते पण छान वाटतं की तुम्ही सगळं कलर लावा, फक्त एक नेल जे आहे त्याच्यावर काहीतरी आर्ट करा. तर मग त्याने काय होतं, नेल आर्टचं नेल आर्ट, एका 2 बोटांवर नेल आर्ट केला 100 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले, अप्रॉक्सिमेटली 50 रुपये एका नेलचे. म्हणजे नेल नुसार. आणि जर तुम्ही कॅटाय वगैरे करतायत ते नेल आर्ट, तर ते थोडं महागाच असतं, कारण त्यात मॅग्नेटिक पार्टिकल, ते जेल जे आहे ते महागाच असतं. मग ते कोणी 70 रुपये घेतात पर नेल, कोणी 80, कोणी 100. तुम्ही कोरेगाव पार्क साईडला जाते 120 रुपये एक्स्ट्रा पर नेलचे घेतात. ते व्हेरी करतं सलॉन टू सलॉन. अच्छा. मग एरिया वाईज प्रोडक्ट्स आणि एरिया वाईज पण आय थिंक मॅटर करतं. कॉस्ट, ते पण एक फॅक्टर आहे. तुम्हाला सेम क्वालिटी दुसऱ्या एरियात पण भेटू शकते. म्हणजे एकदमच चीप करतात, ते काय क्वालिटी वापरतात त्यांचं काही नसतं माहिती. ऑल्सो तुम्ही ते ओव्हरले आणि एक्सटेन्शन म्हणले, तर त्याचे परत एकदा सांगून द्याल प्राइस? जसं ओव्हरले, आता परत ओव्हरले झालं, त्याची रेंज असते 1200 ते 1600. ठीक आहे. 10 फिंगर्सची प्लस नेल आर्टचं सेम कॉस्ट. अच्छा. पर नेल आर्टचं जे आहे ते सेमच कॉस्ट राहणार, भले तुमचे नख एवढे असा लांब असो, काही असो. ते पर नेल आर्टचं 30 रुपीज ते 100 रुपीज पर्यंत रेंज असतं. जसे मी टाईप सांगितले त्याच्यावर डिपेंड करतं वेगळं वेगळं. आणि नेल एक्सटेन्शनचे 1600 ते 3000 पर्यंत असतात. 1600 ते 3000. 10 बोटाचे. 10 बोटाचे हे रेंज आहे. अँड इट्स अफोर्डेबल. एक सार्कास्टिक क्वेश्चन होता, ज्याला एका हाताला 6 बोट असेल त्याला 6 बोट फ्री मध्ये करू शकतो. जर रेग्युलर क्लायंट आहे आमचे तर करू शकतो. ठीक आहे. झालेत मोस्टली सगळे टॉपिकवर. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली. कारण की ही फील्ड म्हणजे खूपच नवीन आहे, खूप जणांना ह्या फील्ड रिलेटेड काही जास्त नॉलेज नाही. ऑल्सो कोणत्याही चॅनलवर असा पॉडकास्ट किंवा ह्या रिलेटेड काहीच शेअर केलं गेलं नाही. तर तुम्ही हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आम्हाला शेअर केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. आणि हे मला नेहमी वाटायचं की लोकांना ऍक्च्युली नॉलेज नाहीये, आणि हे एका पद्धतीने कसं तरी शेअर व्हावं लोकांपर्यंत, कारण मला माहिती आहे, पण मी प्रत्येकाला पकडून सांगू कसं की असं नाही. जे माझ्याकडे क्लायंट्स येतात याला नेल स्पा मध्ये, जे माझं सलॉन बालेवाडीत आहे, तिथे मी जे आमच्याकडे क्लायंट्स येतात त्यांना बरोबर सांगते की असं नाही, असं आहे. आय टेक केअर ऑफ इट, की त्यांचे जे काही मिसअंडरस्टँडिंग आहेत किंवा काही क्वेश्चन्स आहेत रिलेटेड टू नेल, ते दॅट आय क्लिअर. बट आज तुम्ही मला ही संधी दिली की मॅक्सिमम लोकांपर्यंत आपण ही गोष्ट पोहोचावी, आणि नेल आर्ट अवेअरनेस, नेल केअर अवेअरनेस, नेल एक्सटेन्शन्स काय असतात हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा सांगायला माझी ही इच्छा आहे की नेल आर्ट किंवा नेल एक्सटेन्शन्स किंवा नॉर्मल नेल्सवर सुद्धा जेल पॉलिश करायला घाबरू नका. इट्स सेफ if done under proper care and good salon with good technician. आणि पोस्ट केअर थोडीफार घ्यावं लागतं, जे काही खूप असं रॉकेट सायन्स नाही. इट्स व्हेरी इझी. आणि हे तुम्हाला स्वतःला जाणवणार की केल्यानंतर किती कॉन्फिडेंट फील होतं आणि किती छान वाटतं स्वतःला असं पॅम्पर केल्यासारखं वाईल डुईंग इट. मग तुम्ही घरी जाता, आपल्या पार्टनरला किंवा आई वडिलांना किंवा लहान मुलांना
दाखवू शकता. त्यांना सुद्धा आवडतं बघायला, ते पण त्यांनाही बरं वाटतं असे छान नखं बघायला. हे तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा जर तुम्ही कधी केलं नसणार तर. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.